सन्माननीय सदस्य बाळासाहेबजी आजबे. आणि हा जो अर्थसंकल्प या ठिकाणी सादर केला त्याला समर्थन देण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. मी माननीय अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांचे आभार मानेल की अतिशय चांगल्या पद्धतीचा आणि सर्वसमावेशक अर्थसंकल्प त्यांनी या ठिकाणी सादर केलाय. याच्यामध्ये शेतकरी असतील, महिला असतील, विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील किंवा सगळ्या घटकांमध्ये याला न्याय द्यायचा प्रयत्न त्यांनी केलाय. शेतकऱ्याच्या बाबतीतल्या सुद्धा खूप चांगल्या योजना या ठिकाणी त्यांनी जाहीर केल्यात. शेतकऱ्यासाठी मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला ठिबक सिंचन, मागेल त्याला फळबाग योजना, ही योजना महत्वाकांक्षी योजना त्यांनी या ठिकाणी जाहीर केली. 7.7 HP पर्यंत वीज मोफत त्यांनी या ठिकाणी जाहीर केली. सोयाबीन आणि कापूस हे दोन्ही अडचणीतले पिकं की ज्यांना भाव मोठ्या प्रमाणात मिळायला पाहिजे त्या पिकांना सुद्धा 5,000 रुपये अनुदान त्या ठिकाणी जाहीर केलंय. त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविण्यासाठी 5,700 कोटींची तरतूद या ठिकाणी केलेली आहे. सगळ्यात महत्वाचा ग्रामीण भागातला जोडधंदा असणारा विषय म्हणजे दुधाचा धंदा आणि दुधाच्या धंद्याला सुद्धा त्या ठिकाणी 5 रुपयाचं अनुदान दिलंय. आणि मी दुग्ध विकास मंत्री यांचे सुद्धा आभार या ठिकाणी मानेल की आता त्यांनी कालच दुधाला 35 रुपये भाव त्या ठिकाणी जाहीर केला. निश्चितप्रमाणे हे ग्रामीण भागातल्या प्रत्येक कुटुंबामध्ये याचा फायदा होण्यासारखी ही योजना आहे. आपलं हे भाववाढीमुळे ती प्रत्येक कुटुंबामध्ये त्याचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळे मी सरकारचे या ठिकाणी आभार मानतो. दुसरं, दुधाच्या बाबतीतलं अजूनही थोडासा त्याच्यामध्ये अभ्यास करण्याची गरज आहे. कारण मला याच्यामध्ये मांडायचं की आपण 25 रुपये आतापर्यंत जो भाव दुधाला देत होतो त्याच्यामध्ये तो शेतकरी येत होता, ती गाय येत होती, त्याचं वासरू येत होतं, त्याचा सगळा खर्च त्या 25 रुपयामध्ये. आणि फक्त थंड करून आपलं गरम करून गार म्हणजे होमोनाइज पाश्चराइज, आपण त्याला आधुनिक शब्द दिलाय. होमोनाइज पाश्चराइज म्हणजे काय, फक्त गरम करून परत थंड करून पिशवीत भरणे. याच्यासाठी 30 रुपये कशासाठी दिले जातात याचाही विचार करण्याची गरज आहे. वास्तविक पाहता हा जर खर्च जर कमी केला तर याच्यामध्ये 15 रुपयामध्येच हा सगळा खर्च बसू शकतो. म्हणजे मधली जी यंत्रणा आहे हे मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये पैसे त्या यंत्रणेकडे जातात. ज्याचं जो उत्पादक आहे त्याला त्याच्यामध्ये पैसे मिळत नाहीत. म्हणून ह्या बाबतीत सुद्धा सरकारने विचार करण्याची गरज आहे. आणि अजूनही 10 रुपये दुधाच्या बाबतीत त्याच्या जर हे अभ्यासपूर्वक जर केलं तर त्याच्यामध्ये वाढू शकतात. महिलांच्या बाबतीतल्या ज्या योजना या ठिकाणी आणल्या त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना जी आता सरकारने या ठिकाणी जाहीर केली अतिशय चांगली. आणि ग्रामीण भागातल्या किंवा शहरी भागात असेल कुठेही असेल प्रत्येक महिलेला मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामधून आधार मिळणार आहे. आम्ही ग्रामीण भागामध्ये राहतो. ग्रामीण भागामध्ये आम्ही पाहतो की काही कुटुंबामध्ये अशी अडचण आहे की वयस्कर माणसाला सुद्धा त्या ठिकाणी कामाला जावं लागतंय कारण पर्याय नसतोय. म्हणून हे 1500 रुपयाचा आधार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात सगळ्या महिलांना त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि महिलांच्या बाबतीतल्या इतरही ज्या सगळ्या योजना असतील त्या अतिशय सुंदर योजना सरकारने या ठिकाणी आणल्यात. चांगल्याला चांगलं म्हणायचं शिकलं पाहिजे. आता काही सदस्यांनी त्या ठिकाणी अमक्या जातीला काय दिलं आणि तमक्या जातीला काय दिलं म्हणजे त्याच्यामध्ये नरेटिव्ह निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. वास्तविक पाहता हे चुकीचं आहे. कैलास पाटील, हे चुकीचं आहे की आपण चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे. मग आता उद्या तुम्ही राबवू नका ही योजना. तुम्ही पहिल्याने तिथे ह्या योजना राबवायला सगळेजण पळणार आहेत. आता खाली आपण जर पाहिलं तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी महिला जमा झाल्यात आणि महिला हे सगळे जे लागणारे कागदपत्र त्या ठिकाणी जमा करतात. म्हणजे हे चांगल्या पद्धतीचं जे योजना आहेत ज्या शासनाने या ठिकाणी जाहीर केल्यात त्याबद्दल मी अर्थमंत्री साहेबांचं आणि मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेबांचं या ठिकाणी आभार मानेल. आणि अतिशय चांगली ही योजना सगळ्या ह्या योजना राबवल्या त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. वास्तविक पाहता शेतीच्या बाबतीत थोडासा अभ्यास करण्याची गरज आहे. शेतीमध्ये 78% जनता ही शेतीवर अवलंबून आहे आणि शेतीमध्ये आपण हे अनुदान वगैरे देऊन हे भागणार नाही. तर शेतीला काहीतरी ठोस निर्णय त्याच्यामध्ये जर झाले आणि शेतीमध्ये जर हमी भाव त्या ठिकाणी दिला तर निश्चितच ग्रामीण भागातलं सगळं जे अर्थकारण जे शेतीवर अवलंबून आहे त्याला कुठेतरी हातभार लावण्याचं काम आपल्याकडून होईल. ते सरकारने पुढच्या काळामध्ये करावं. आणि हा जो अर्थसंकल्प आपण इथं सादर केलाय वास्तविक पाहता अतिशय चांगला अर्थसंकल्प
सादर केल्याबद्दल मी अर्थमंत्र्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानून या ठिकाणी थांबतो.